हॅलो फ्रेंड्स, आयोनिक इक्विलिब्रियममध्ये आज आपण सुरुवात करणार आहोत पीएच स्केल. तर बघा, पाठीमागच्या लेक्चरला आपण आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर बघितलेलं आहे की नाही. आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर याची किंमत आपण काढलेली. ती किंमत अशी होती बघा, मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस into molar concentration of OH minus is equal to 1 into 10 raised to minus 14 अशी किंमत होती बघा. म्हणजे याच इक्वेशनला आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने असं लिहिलं की H3O च्या बद्दल आपण H प्लस असं सुद्धा लिहू शकतो into concentration of OH minus is equal to 1 into 10 raised to minus 14 बघा. असं आपण आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर काढला, दिस ऑर दिस, बरोबर. म्हणजे दोन्हींचा अर्थ एकच आहे, कारण H3O प्लस हायड्रोनियम आयनच्या बद्दल आपण H प्लस असं सुद्धा लिहू शकतो, बरोबर. बघा, आता आपल्याला नवीन जे बघायचंय तो पीएच स्केल. मी जसं तुम्हाला सांगितलेलं की आपल्याला हा आयोनिक प्रोडक्टचा वापर पीएच स्केल शिकण्यासाठी आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. या पीएच स्केलचा वापर का करायचा आणि महत्वाचं म्हणजे हे पीएच स्केल का शिकणं गरजेचं आहे, बरोबर, हे आपण थोडंसं बघूया. तर बघा, समजा एखादं सोल्युशन आहे, त्या सोल्युशन मध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं सोल्युशन नाही की समजा प्युअर वॉटर घ्या. तर प्युअर वॉटर मध्ये जेवढं H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन असतं तेवढंच OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन असतं, बरोबर. आणि त्याच्यामुळे प्युअर वॉटर हे न्यूट्रल असतं. समजा आपण पाण्यामध्ये ऍसिड टाकलं तर ऍसिड काय करतो, H प्लस आयन तयार करतो आर्हेनियसच्या थेअरीनुसार. आणि H प्लस आयन तयार केल्यानंतर ना काय होतं बघा, H प्लस आयन तयार केल्यामुळं ते जास्त ऍसिडिक होतं, बरोबर. लक्षात घ्या, H प्लस हा ऍसिडचा कंपोनंट आहे, OH मायनस हा बेसचा कंपोनंट आहे, बरोबर. दिस इज ऍसिडिक कंपोनंट, दिस इज बेसिक कंपोनंट. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिडिक कंपोनंट इज मोर देन सोल्युशन इज ऍसिडिक. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज मोर देन सोल्युशन इज बेसिक, बरोबर. हा जास्त असेल H प्लस तर सोल्युशन ऍसिडिक असतं, OH मायनस जास्त असेल कॉन्सन्ट्रेशन तर ते बेसिक असतं. ते पुढे आपण डिटेल मध्ये बघायचं आहे. बरं, आता बघा, तर आपल्याला समजा H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं सोल्युशन मधलं. आणि समजा मी तुम्हाला सांगितलं की H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन एखाद्या सोल्युशन मध्ये असं समजा की कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन इज इक्वल टू 0.00001 मोलर असं H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे, बरोबर. तर आता लक्षात घ्या की एवढं H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन. तर आपल्याला इथं बरेचसे झिरो लिहावे लागतात, मध्ये आधी 4 झिरो लिहावे लागतात, बरोबर. तर एक गोष्ट समजा, इथं आपल्याला हे प्रत्येक वेळी आता इथं 0.00001 होतं, काही ठिकाणी अजून 2-3 झिरो असतील, बरोबर नाही. काही ठिकाणी थोडं जास्त असेल, काही ठिकाणी कमी असेल. मग अशा पद्धतीनं कॉन्सन्ट्रेशन सांगणं, बरोबर, याचं या मोलर कॉन्सन्ट्रेशन सांगणं हे थोडंसं आपल्याला इनकन्व्हिनियंट आहे, म्हणजे थोडंसं गैरसोयीचं आहे. मग आपण काय करतो, हे जे मोलर कॉन्सन्ट्रेशन आहे ते पीएच स्केल मध्ये मांडतो. बघा, काय करतो, पीएच स्केल मध्ये मांडतो. बरं, हे पीएच स्केल कोणी मांडलं, सोरेनसन नावाच्या सायंटिस्टने 1909 मध्ये मांडलं. 1909 मध्ये सोरेनसनने आपल्याला हे पीएच स्केल सांगितलं. बरं, मग त्यांनी काय केलं सुरुवातीला की असं 0.0000 असं झिरो लिहून अवघडामध्ये असं कॉन्सन्ट्रेशन सांगण्यात, अवघड भाषेमध्ये कॉन्सन्ट्रेशन सांगण्यापेक्षा आपण एका साध्या भाषेमध्ये H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन सांगू. मग त्यांनी काय केलं, त्यांनी विचार केला याचा स्क्वेअर रूट घ्यावं का, याचा स्क्वेअर घ्यावा का, किंवा अजून याचं दुसरं कुठलं फंक्शन घ्यावं का, बरोबर. मग त्यांनी विचार काय केला की आपण याचा निगेटिव्ह लॉगॅरिथम घेऊयात. निगेटिव्ह लॉगॅरिथम जर घेतला तर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन सिंपल लँग्वेज मध्ये येतं. म्हणजे H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही त्याचा जर का निगेटिव्ह लॉगॅरिथम घेतला तर येणारं जे उत्तर आहे ते कसं येतं बघा, 0 पासून ते 14, 0 पासून 14 पर्यंत येऊ शकतं. म्हणजे 1, 2, 3, 4 किंवा मधले पण पॉईंट पण येऊ शकतात, 2.5, 2.3, 2.1 असं काही येऊ शकतं. फक्त 0 पासून ते 14 पर्यंत हे स्केल आपण बसवलेलं आहे, पीएच स्केल, बरोबर. पीएच स्केल कसं काढलं, H प्लस आयनचा निगेटिव्ह लॉगॅरिथम घेऊन, बरोबर. आता आपण पुढे डिटेल मध्ये पीएच स्केलचा थोडासा अभ्यास करूयात. नाउ व्हॉट इज पीएच स्केल किंवा पीएच म्हणजे काय, पीएच
बघा, P फॉर पोटेन्स, पोटेन्स म्हणजे पॉवर आपण त्याला म्हणू शकतो, ऑफ हायड्रोजन म्हणजे हायड्रोजन आयनची पॉवर. बघा ती कशी काढायची, इट इज डिफाइंड ॲज pH is defined as negative logarithm to the base 10 of molar concentration of H plus ions. बघा pH ची व्याख्या आपण कशी करतो, इट इज डिफाइंड ॲज द निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H plus ion. बघा म्हणजेच pH म्हणजे काय, इज डिफाइंड ॲज निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10. त्या लॉगॅरिथमचा बेस किती पाहिजे, 10 पाहिजे. आणि कोणाचा लॉगॅरिथम, तर निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H plus ion. मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H plus ion कसं काढायचं, असं मी तुम्हाला काल सांगितलेले, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये H plus ion काढला की ते काय असेल त्याचं मोलर कॉन्सन्ट्रेशन. बघा आता तुम्ही आता एक विचार मनामध्ये करत असणार की इथं लॉगॅरिथम आणलं, मॅथमॅटिक्स आणलं, काय मॅथमॅटिक्स का आणलं इथं, काय संबंध मॅथमॅटिक्सचा. तर लक्षात घ्या, ज्यावेळी आपण H plus ion चा फक्त असंच फक्त कॉन्सन्ट्रेशन घेतलं तर मी तुम्हाला आता सांगितलं की 0.001 असे कितीही झिरो असू शकतात, बरोबर. मग ते थोडंसं अवघड जातं. त्याचा आपण निगेटिव्ह लॉगॅरिथम जर घेतला तर त्याची व्हॅल्यू 0 ते 14 मध्ये बसते, बरोबर. आणि ते आपल्याला अभ्यास करायला सोपी जाते, म्हणून आपण असं घेतलेलं आहे, बरोबर. आता बघा हा बेस 10 का घेतलेला आहे, तर लक्षात घ्या लॉगॅरिथम हा एक्सपोनेन्शियल बेसचा सुद्धा असतो आणि बेस 10 चा सुद्धा असतो. या बेस 10 च्या व्हॅल्यूज आपल्याकडे उपलब्ध असतात. आपला जो लॉग टेबल आपण वापरतो कॅल्क्युलेशन करण्यासाठी, त्याच्यामधल्या सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या बेस 10 च्या व्हॅल्यू आहेत, म्हणून इथं बेस 10 घेणं गरजेचं आहे, कारण त्या व्हॅल्यू आपल्याकडे उपलब्ध असतात. त्याचा लॉग आपण लगेच बघू शकतो, बरोबर. जसं pH आपण काढला, H plus ion कॉन्सन्ट्रेशन काढलं, तसं OH मायनसचं काढता येतं का, तर काढता येतं. मग OH मायनसचं जे कॉन्सन्ट्रेशन काढतो, OH मायनसची जी पॉवर काढतो, त्याचा जर निगेटिव्ह लॉगॅरिथम घेतला तर त्या टर्मला आपण POH असं म्हणतो. मग POH म्हणजे काय, तर लक्षात घ्या वेगळं काय नाही, याच्यासाठी डेफिनेशन इट इज डिफाइंड ॲज द निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन्स. वरच्या डेफिनेशन मध्ये आणि या डेफिनेशन मध्ये काहीच फरक नाही, फक्त इथे H plus च्या जागेवरती इथं OH मायनस आयन्स घेतलेले, बाकी काही फरक नाही. त्याच्यामुळे मी डेफिनेशन परत लिहिण्यामध्ये वेळ घालवत नाही, बरोबर. मग इथं POH काय होईल बघा, इज इक्वल टू निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन्स, बरोबर. हे असेल बघा. आता या H plus च्या जागेवरती तुम्ही H3O plus सुद्धा लिहू शकता, कारण H3O plus म्हणजेच H plus असतो, बरोबर. आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो, H plus लाच H3O plus असा आपण लिहू शकतो. मी तुम्हाला सुरुवातीच्या लेक्चरला सांगितले. आता पुढे बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असा विचारू शकतील की डिफाइन pH और डिफाइन POH. एक मार्कला डेफिनेशन विचारतील किंवा डिफाइन अँड एक्सप्लेन pH किंवा POH असं विचारलं तरी तुम्ही इथं हे द्यायचं, याचा फॉर्म्युला लिहायचा, बरोबर. आता तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असं विचारतील, प्रूव्ह दॅट pH plus POH is equal to 14. pH आणि POH या दोघांची मिळून किंमत 14 असते, बरोबर. हे असं तुम्हाला प्रश्न विचारतील. तर एक लक्षात घ्या की कालच आपण एक रिलेशन बघितलेले आहे. ते रिलेशन कसं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H plus into concentration of OH minus is equal to 1 into 10 raised to minus 14. हे आपण आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर काल आपण हे इक्वेशन बघितले, आता मी तुम्हाला सुरुवातीला सुद्धा इथे शिकवले, बरोबर. आता समजा आपण लॉगॅरिथम घेतला दोन्ही बाजूंचा, बघा. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, दोन्ही बाजूंचा आपण लॉग घेतला तर काय ना बघा, लॉग ऑफ
आता काय स्क्वेअर ब्रॅकेट आहे, मी कर्ली ब्रॅकेट टाकतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू राईट हँड साइडचा पण लॉग घ्यावा लागेल, लॉग ऑफ 1 इंटू 10⁻⁻14 बरोबर, आणि या लॉगचा बेस 10 घेतो बरोबर, कारण जनरली आपण लॉग लिहिले की त्याचा लॉगचा बेस 10 असतो बरोबर. बघा म्हणजे बघा सिंपल मी काय नाही केलं, लेफ्ट हँड साइडचा लॉग घेतला आणि राईट हँड साइडचा पण लॉग घेतला. या टर्मचा आहे असा मी लॉगॅरिथम घेतलेला आहे आणि या टर्मचा आहे असा मी लॉगॅरिथम घेतलेला आहे. आता मी लॉग थोडासा सेपरेट करतो बरोबर. लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस, याचं जर मी सिम्प्लिफिकेशन केलं, लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस बरोबर. आपल्याकडे रूल आहे बघा, लॉगॅरिथमचा रूल काय आहे, लॉग ऑफ A इंटू B इज इक्वल टू लॉग A प्लस लॉग B असा नियम आहे. कुठेतरी लिहून ठेवा वाटल्यास, म्हणजे याला जर A मानलं त्याला जर B मानलं तर दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. लॉग A इंटू B इज इक्वल टू लॉग A प्लस लॉग B, म्हणजे लॉग ऑफ H प्लस इंटू OH मायनस इज इक्वल टू लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस बरोबर. आपल्याला माहिती आहे मल्टिप्लिकेशन असेल तर लॉगची बेरीज होते, इज इक्वल टू इथं सुद्धा तसाच, या दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन आहे 1 इंटू 10⁻⁻14. मग लॉग सेपरेट करतो मी, लॉग टू द बेस 10 ऑफ 1 बरोबर, याचा लॉग मल्टिप्लिकेशनचं साइन आहे म्हणजे प्लस, मग लॉग टू द बेस 10 ऑफ 10⁻⁻14 असे आहे का नाही. म्हणजे लॉग ऑफ 1 इंटू 10⁻⁻14 म्हणजे लॉग 1 प्लस लॉग ऑफ 10⁻⁻14, लॉग टू द बेस 10 ऑफ 10⁻⁻14. याचा बेस पण 10 आहे आणि इथं फंक्शन पण 10⁻⁻14. हे ध्यानात घ्या, गोंधळ करू नका 10 मध्ये. सिंपल काय, दोन संख्येमध्ये गुणाकार असेल आणि त्याचा लॉग घ्यायचा असेल तर काय करतो आपण, लॉग सेपरेट करून त्यांची बेरीज करतो बरोबर. आता बघा मग हे असं बघा, लॉग मी आता लेफ्ट हँड साइड तशीच लिहितो, टू द बेस 10 ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू लॉग 1 ची किंमत 0 असते बरोबर, प्लस लॉग टू द लॉग 1 ची किंमत 0 आहे, इथं काय लिहायची काही गरज नाही बरोबर. मग प्लस आहे का नाही, हे लिहिलं मी. आता 10⁻⁻14 इकडे मल्टिप्लाय होणार -14 इंटू लॉग टू द बेस 10 ऑफ 10. इथं काय राहिलं, आपल्याला माहिती आहे की जो घातांक आहे तो इकडे लॉगला मल्टिप्लाय होतो. नियम काय आपला बघा, लॉग ऑफ a रेज टू x इज इक्वल टू x इकडे मल्टिप्लाय करायचा x इंटू लॉग a असा आपला नियम आहे बरोबर. सिंपल एक्सपोनेंट इकडे मल्टिप्लाय करा, तसाच हा एक्सपोनेंट इकडे मल्टिप्लाय केला -14 इंटू लॉग टू द बेस 10 ऑफ 10. आता बघा मग आपण पुढे जाऊयात, लॉग to the base 10 of molar concentration of H plus plus log to the base 10 of molar concentration of OH minus is equal to log 10 ची किंमत, log इथं 10 ची कॅरेक्टरिस्टिक किती येईल, 1 येईल है का नाही. 10 ची कॅरेक्टरिस्टिक 1 येईल आणि प्लस तुम्ही 10 चा 0 0 मध्ये लॉग बघितला तर 0 0 0 येईल, म्हणजे 1.0000 असं होईल. मिस्टेक थोडीशी समजून घ्या बरोबर. मग लॉग 10 ची किंमत 1 येणार आहे, या 1 नी -14 ला मल्टिप्लाय केलं तर काहीच फरक पडणार नाही, -14 बरोबर. आता पुढे बघा, आता मी काय करतो, निगेटिव्ह साइन ने मल्टिप्लाय करतो दोन्ही बाजूला, मल्टिप्लाइंग बाय निगेटिव्ह साइन बरोबर. निगेटिव्ह साइन ने मल्टिप्लाय केलं तर ही टर्म निगेटिव्ह होईल, त्यानंतर ना ही पण टर्म निगेटिव्ह होईल. आतमध्ये निगेटिव्ह साइन ने मल्टिप्लाय केलं तर है का नाही, निगेटिव्ह साइन ने मल्टिप्लाय केलं तर असं होईल बघा, लॉग टू द बेस 10 ऑफ, डायरेक्ट मल्टिप्लाय करतो मी, माइनस लॉग टू द बेस 10 ऑफ H plus concentration minus log to the base 10 of OH minus concentration is equal to, याला जर माइनस ने मल्टिप्लाय केलं तर माइनस माइनस प्लस होईल, माइनस ने दोन्ही बाजूला मल्टिप्लाय करायचे
मायनस मायनस प्लस होईल, प्लस 14 होईल, प्लस काय आपण लिहित नाही कधी, बरोबर. मग निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ एच प्लस म्हणजेच काय असतो, निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ एच प्लस म्हणजेच पीएच असतो. याच्या बदल्यामध्ये मी पीएच लिहू शकतो, बरोबर. समजा मी प्लस लिहिला आहे, नाही तर प्लस लिहिलं, आणि निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ ओएच मायनस म्हणजे काय असतो, पीओएच असतो, बरोबर. मी इथं पीओएच लिहिलं. मी निगेटिव्ह चिन्हासहित किंमत काय याची पीओएच, निगेटिव्ह साइन सहित. मग इथं काय राहिलं, पॉझिटिव्ह साइन राहिलं आहे का नाही. निगेटिव्ह साइन सहित जर त्याची किंमत पीओएच असेल तर इथं पॉझिटिव्ह साइन राहील, इज इक्वल टू 14. झालं का प्रूफ. पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14. तुम्हाला 2 मार्कला डेरिव्हेशन विचारू शकतील, बरोबर. आता बघा आपण पुढचा थोडासा बघूया मुद्दा याच्यामध्ये, की समजा आपल्याकडे सोल्युशन्स जे आहेत बेसिकली 3 प्रकारचे सोल्युशन्स असतील बघा. एक तर ऍसिडिक सोल्युशन, दुसरं बेसिक सोल्युशन किंवा न्यूट्रल सोल्युशन, बरोबर. मग ऍसिडिक सोल्युशनचा पीएच किती असतो, बेसिक सोल्युशनचा पीएच किती असतो आणि न्यूट्रल सोल्युशनचा पीएच किती असतो हे थोडंसं आपल्याला बघायचं.